योजना आतापर्यंत आपल्याकडं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान झालं. मतदानानंतर झालेल्या मतपेट्या सगळ्या लोकशाही भवन म्हणून जे आपण स्ट्रॉंग रूम केलेलं आहे त्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या आहेत. त्याची मतमोजणी आपल्याकडं आता 4 जून रोजी होणार आहे. मतमोजणीसाठी जवळपास सगळी पूर्वतयारी प्रशासनाची झालेली आहे. आपल्याकडे 6 विधानसभा मतदारसंघामध्ये ग्राउंड फ्लोअरला मतमोजणी होणार आहे आणि त्याच लोकशाही भवनच्या वरच्या मजल्यावरती स्ट्रॉंग रूम आहेत. तर 6 विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये 18 टेबल EVM काउंटिंगसाठी आपण लावलेले आहेत. असे प्रत्येक उमेदवाराला EVMसाठी प्रत्येकी एका टेबलला 1 याप्रमाणे 108 उमेदवार त्यांना नेमता येतील. त्याचबरोबर पोस्टल बॅलेट मतमोजणीसाठी आपण 6 टेबल लावलेले आहेत आणि ETPBS काउंटिंगसाठी 1 टेबल. असे पोस्टलचे 6 आणि ETPBSचे 1 असे 7 एजंट असतील आणि EVM काउंटिंगचे 108 असे प्रत्येक उमेदवाराला 115 काउंटिंग एजंट त्या ठिकाणी नेमता येतील. जे आपले कर्मचारी आहेत मतमोजणी करणारे ते प्रत्येक टेबलला काउंटिंग सुपरवायझर प्रत्येक टेबलला 1 असेल. असे प्रत्येक मतदारसंघामध्ये 18 टेबलनी आहे. जर बघितलं तर आपण 108 काउंटिंग सुपरवायझर असतील, 108 काउंटिंग असिस्टंट असतील आणि 108 मायक्रो ऑब्झर्वर असतील. याशिवाय विविध टीम केलेल्या असतात. काही मशीन घेऊन येणारी टीम असेल, वरती ठेवणारी टीम असेल, EVM मशीनच्या सीलिंगची टीम असेल, कॉम्प्युटर कंपायलेशन असेल, मॅन्युअल कंपायलेशन असेल. असे जवळपास 1,500 ते 2,000 कर्मचाऱ्यांचा जथ्था त्या ठिकाणी दिवसभर काम करणार आहे. 4 तारखेला सकाळी 8 वाजता आपलं काउंटिंग सुरू होणार आहे. काउंटिंग सुरू होण्यापूर्वी 8 वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम उघडली जाणार आहे. स्ट्रॉंग रूम उघडल्यानंतर सुरुवातीच्या पहिल्या राऊंडमध्ये पोस्टल बॅलेटचं काउंटिंग सुरू होणार आहे आणि पोस्टल बॅलेटचं काउंटिंग सुरू झाल्यानंतर मग EVM मशीनचं काउंटिंग आपलं राहणार आहे. जवळपास कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 20 राऊंडमध्ये हे काउंटिंग होणार आहे. म्हणजे काही मतदारसंघामध्ये समजा मतदान केंद्र कमी आहे तर त्यांचं 18 राऊंडमध्ये मतमोजणी संपेल. मेळघाटसारख्या ठिकाणी 354 म्हणजे सगळ्यात जास्त मतदान केंद्र आहे, त्यामुळे त्यांचे 20 राऊंडपर्यंत मतमोजणी चालेल. अशी ह्या 20 राऊंडमधली मतमोजणी आणि टपाली मतमोजणी ही एकत्रित करून अंतिम निकाल जाहीर होणार आहे.